जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। नमस्कार, नवीन वर्ष गोड होणार। हेक्टरी 58,000 रुपये आले। पीक विमा हप्ता 58,000 रुपये। सोमवार 29 डिसेंबर रोजी, डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा योजनेअंतर्गतचे दुसरे टप्पे मिळणार आहेत। पीक विमा योजना मोठी घोषणा, शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेले दावे अखेर मंजूर करण्यात आले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गतचे जमा केले जाणार आहेत। हे खूप मोठी आनंदाची बातमी आहे। 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा वाटप। आज थोड्या वेळात 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 58,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022 पासून 2025 पर्यंतच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपये पर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला असं वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कसं काय मिळणार, तर व्याख्याचे कारण सांगणारे सांगितले आहे, जे म्हणजे 2022, 23, 24 आणि या मागील 3-4 वर्षात पीक विमा केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना दिला नव्हता, सरकारच्या शेतकऱ्यांना दिलाच। त्यामुळे वर्ग सावकार नाराज होत। आता सरकारवर सर्व शेतकरी खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तुमचा आजचा व्हिडिओला सुरुवातीला आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडलेले सांगितले आहे व तसेच कोणत्या शेतकऱ्यांना 58,000 रुपये माहिती मिळणार आहे आपण ते पुढे बघणार आहोत। जेणेकरून आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे याची माहिती आपण सविस्तर वाचून घेणार आहोत। आणि तुम्ही जर महत्त्वाचे कामे केले नसेल तर ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते ते महत्त्वाचे कामे सांगणार आहे। बघा, कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विमा पैसे वाटप होत आहे याची आपण एका मिनिटाची माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही नियमाचे पालन केले नसेल तर या ठिकाणी सर्वांना पैसे येतील, फक्त तुम्ही या पिकापासून वंचित राहू शकता। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवांना महत्त्वाचे कामे केले आहेत का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे। पिकानुसार मिळणारी रक्कम, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना नावेही यादीत आहे। मागील 3 वर्षात 2022, 23, 24 आणि पीक विमा एकत्रितपणे दिला जातो। हा भात पिकासाठी 50,000 रुपये, ज्वारीसाठी 33,000 रुपये, बाजरीसाठी 32,000 रुपये, भुईमुगसाठी 45,000 रुपये, सोयाबीनसाठी 55,000 रुपये, मुगासाठी 28,000 रुपये, उडदासाठी 25,000 रुपये, तूरसाठी 47,000 रुपये, कापसासाठी 60,000 रुपये आणि मक्कासाठी 36,000 रुपये। अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आज जमा केले जाणार आहे। पीक विमा वाटपाचे टप्पे। हा पीक विमा 2022, 23, 24 आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे जमा होत आहे। 2022 पासून 2025 पर्यंत पीक विमा वाटप पाहणाऱ्या शेतकऱ्यांना ही मोठी बातमी आहे। काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे। कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना आज 100% रक्कम जमा केली जाणार आहे। डीबीटी आणि इतर जिल्ह्यांमध्ये वाटप। गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा काम पूर्ण झाले आहे। आज दुसरा टप्प्या उरलेले सर्व शेतकरी जिल्ह्यांना पीक विमा जमा केला जात आहे। जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पैसे येत असल्यामुळे थोड्या उशिरा होऊ शकतो। कृषी विभागाने बँक खाते पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहे।
आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 58,000 रुपये मिळणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2.7 लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहे. या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना खातेवरी पीक विमा डायरेक्ट टोटल 20,000 रुपये हेक्टरी पीक कापूस सोयाबीन असे जास्त जमा होणार आहे. 20,000 रुपये पीक विमा हा छोट्या पीक विम्याला सांगितला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 2,96,000 इतक्या जास्त शेतकऱ्यांना हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. जर तुमच्या खात्यावरी एकदम तुमचा पीक नुकसान वेगवेगळे पीक ठिकाणी मंजूर होऊ शकतो. धन्यवाद.